हा निवडणूक निकाल सगळ्यांना काही ना काही शिकवणारा ठरला। ज्या मोदींनी देशभरात विकास कामांवर जोर दिला आणि ज्यांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे अयोध्येत राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभं राहिलं, ज्यांच्या कार्यकाळात काशी मथुरेतील मंदिरा अतिक्रमणातून मुक्त होतील अशी देशातील हिंदूंना आशा होती, त्याच मोदींचं वाराणसीत मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरलं। 2014 साली 4.25 लाख, 2019 साली 5.25 लाखांनी जिंकणाऱ्या मोदींना यावेळी फक्त 1.5 लाख मतांनी विजय मिळाला। नागपूरच नाही तर देशात विकासाच्या महामार्गाचं जाळं विणणाऱ्या नितीन गडकरींना सुद्धा फक्त 1,37,000 मतांनी विजय मिळालाय। या सगळ्यातून मोठी महत्वाची शिकवण लोकसभेत सर्वात जास्त जागा जिंकणाऱ्या सर्वात मोठा पक्ष भाजपला मिळाली असेल। मतदारांना गृहीत धरू नका, विरोधकांना हलक्यात घेऊ नका, जुन्या मित्रांचा मान सन्मान राखा। नवे मित्र जोडता आले नाहीत तरी चालेल, पण जुन्या मित्रांना विनाकारण गमावू नका।